जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय. सिद्ध कसा असतो समर्थ एका ओळीमध्ये स्पष्ट सांगतात पहा. बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी सिद्ध लक्षण ते चतुरी जाणीजे ऐसे. कालच्या निरूपणामध्ये आपण या ओळीला स्पर्श केला आणि निरूपण समाप्त केलं. आता या ओळीकडे आपण सखोलतेनं पाहूया. शब्दशः अर्थ असा की बाहेरून तो साधकासारखा दिसतो पण आतमध्ये आत्मस्वरूपाशी तदाकार झालेला असतो असा सिद्ध. साधना जीवनामध्ये असणं आणि साधना जीवनामध्ये मुरणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत बरं का. एखाद्या गोष्टीचा सहवास आपल्याला होतो आणि ती गोष्ट जीवनामध्ये उतरते यामध्ये प्रचंड फरक आहे. लग्न झाल्यानंतर नवरा जीवनामध्ये आहे, बायको जीवनामध्ये आहे, पण जीवनामध्ये उतरली आहे का, मुरली आहे का? काही वर्षांनी ते नातं मुरतं. तसं साधनेच्या बाबतीत आहे. गोष्ट लक्षात यावी म्हणून आपण लग्नाचा दृष्टांत पाहिला बरं का. दृश्याची उपमा सद्गुरुपदिष्ट साधनेला देता येत नाही, पण आपल्याला उपमेशिवाय कळणार नाही म्हणून उपमा पाहिली. साधकाच्या जीवनामध्ये साधन असतं, पण साधन जीवनामध्ये असणं आणि जीवनच साधनामय असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. साधकाचे बरेच टप्पे आहेत. आधी तो गुरूंकडे जाईल, विषय समजून घेईल. विषय समजला नसेल तरी पण गुरु सांगतायत ना म्हणून एखादी उपासना करेल, साधना करेल. नंतर त्या साधनेवरती विश्वास बसेल, मग साधनेची प्रखरता वाढेल. बरेच टप्पे आहेत. पण याबरोबर त्याचं एक व्यावहारिक जीवन जे द्वैतानी सुरू आहे तेही सुरू राहतं. सिद्धाचं मात्र असं असत नाही. म्हणजे व्यावहारिक जीवन बंद पडत नाही, पण त्याच्या जीवनात द्वैत कुठे शिल्लकच असत नाही. त्यामुळं आपणही नामस्मरणाला बसू आणि श्री महाराजही नामस्मरणाला बसतील, पण दोघांच्या साधनेमध्ये आणि दोघांच्या प्रपंचामध्ये महद अंतर आहे. श्री महाराज नाममयच आहेत, पण बाह्यदृष्टीला साधकासारखे दिसत आहेत. अंतरस्थिती मात्र कशी आहे तर आत्मस्वरूपाकार. बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी समर्थ म्हणतायत. जे शहाणे आहेत, जे चतुर आहेत त्यांना हे लक्षात येईल की इथे सिद्ध लक्षण आहे. म्हणजे जो सिद्ध आहे तो केवळ कोरडा उपदेश करत बसलेला आहे असं दृश्य दिसणार नाही. तोही साधना करताना दिसेल. नाम, ध्यान, पूजा, कीर्तन जे काही आहे साधनेमध्ये त्याच्या ते जीवनात दिसून येईल आणि अंतरस्थिती मात्र स्वरूपाच्या ठिकाणी तदाकार पावलेली असेल. समर्थांनी आणखी उत्कृष्ट वर्णन केलं. संदेहरहित साधन तेची सिद्धांचे लक्षण अंतर्बाह्य समाधान चळेना ऐसे. संदेह म्हणजे काय हा विषय आपण थोडा समजून घेऊया. संशय या अर्थानं आपण संदेह शब्दाला कधीकधी वापरतो. आपल्या खिशात किल्ली आहे की नाही आपल्या मनात संदेह उत्पन्न होतो. मग आपण खिसा तपासतो. आहे ना, ठीक आहे, खात्री करून घेतो. अमुक पैसे आहेत का खात्री करून घेतो. घराबाहेर महत्त्वाच्या कामाला जाणार असू तर महत्त्वाची फाईल किंवा कागदपत्र बरोबर घेतलंय का संदेह असतो, जरा खात्री करून घेतो. पण या संदेहाचं विस्तृत एक स्वरूप आहे जे अगदी व्यापकत्वानं आपल्या ठिकाणी नांदत आहे. आणि तो संदेह म्हणजे आपण कोण आहे याबद्दलचा असलेला संदेह. आपल्याला जर विचारलं आपण कोण तर याचं उत्तरच आपल्यापाशी असत नाही. आपलं नाव, आपलं शिक्षण, आपण स्त्री की पुरुष, आपलं गाव, आपलं घर, आपले आईवडील यांशिवाय आपल्याला काही सांगायला सांगितलं तर आपल्याला काही बोलता येणार नाही. आपली ओळख आपल्याला नाही, म्हणून आपल्या ओळखीच्या बाबतीत आपण संदेहात असतो. आता अर्थातच हा संदेह आहे म्हणून आपण सद्गुरूंकडे जातो आणि त्यांच्याकडून साधन घेतो. मी कोण आहे हे जाणण्यासाठी. म्हणजे पहा बरं का,
आपल्याला माहीत नाही आपण कोण आहे आणि आपण साधन मात्र घेतलेलं आहे. मग आता जे साधन घडतं ते संदेहासहित घडतं. म्हणजे देहबुद्धी तिथे आहे, पण सद्गुरुपदिष्ट साधना पण सुरू आहे. ही झाली साधक दशा. साधक दशेमध्ये देहबुद्धी गेलेली नाही. ती ज्या क्षणी जाते त्या क्षणी तिथे सिद्ध दशा प्रगट होते. मग आता तिथे संदेह आहे का? तर मुळीच नाही. पण साधन मात्र कुठेही जात नाही. साधन तसंच राहतं. हे सिद्ध दशेचं वैशिष्ट्य. म्हणून समर्थ शब्द वापरतात, संदेहरहित साधन तेची सिद्धांचे लक्षण. असा सिद्ध महात्मा जेव्हा साधना करेल, आता साधनेचे पण बरेच प्रकार आहेत, पण आधी वरवरचा अर्थ पाहूया. जेव्हा असा सिद्ध महात्मा कीर्तन करायला उभा राहील, निरूपण करायला उभा राहील, किंवा पूजन करेल, नामस्मरणाची ध्यानाची बैठक करेल, त्यावेळी त्या महात्म्यापाशी असा भाव नाही की आपण हे करत आहे. तिथे देहबुद्धीचा मी अस्तित्वातच नाही. आता साधनेचा आणखी खोलातील अनुसंधानात्मक अर्थ पाहूया. अनुसंधानाच्या टप्प्यावर जेव्हा साधना चालू होते तेव्हा देह परंपरागत साधनेची जी कर्मे आहेत ती करत असेलच असं नाही, पण आपण आत्मा हे अनुसंधान त्यानं जपलेलं असतं. म्हणजे देह ध्यान करताना किंवा नामस्मरण करताना, पूजन करताना दिसणार नाही. शेतात काम करत असेल, पण आतमध्ये अनुसंधान टिकलेलं असतं. ही साधकाची खोलातील अवस्था. पण ही दशा जेव्हा साधक स्थितीमध्ये असते तेव्हा देहभाव घालवण्याचा अभ्यास सुरू असतो. सिद्ध दशेमध्ये मात्र देहभाव नाही, पण अनुसंधान मात्र तसंच असतं. म्हणून ते संदेहरहित साधन ठरतं. मग आता जरा लक्ष देऊन ऐका बरं का. देहभाव नाही, पण साधना तर सुरू आहे. मग अशा साधनेत खंड पडेल का? म्हणून श्री महाराज अखंड नामात आहेत. म्हणजे नाम तर थांबलेलं नाहीच, पण श्री महाराजांच्या ठिकाणी अर्थातच देहबुद्धीचा लवलेश नाही. समर्थ म्हणतायत हीच खरी सिद्ध दशा. मग अशा ठिकाणी समाधान अंतर्बाह्य भरून राहिलेलं असतं, असं अलौकिक वर्णन समर्थांनी केलं. आपलं समाधान पहा कारणांवरती अवलंबून आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास मनाप्रमाणे झालं तर समाधान, मनाविरुद्ध झालं तर असमाधान, असा आपल्या जीवनातील न्याय आहे. पण अहो, ज्यांचं मनच शिल्लक राहिलं नाही त्यांना अखंड समाधानाची देणगी प्राप्त होते. तिथे समाधान कोणत्याही कारणावरती अवलंबून नाही. ज्या आत्म्याचा समाधान हा गुणच आहे, त्या आत्म्याचा संग घडल्यामुळं तो गुण अंतरामध्ये प्रगट होतो. त्यामुळं बाह्य परिस्थिती गरिबीची असेल, मध्यम स्थितीतील असेल, श्रीमंत असेल, कशीही असली तरी समाधान भंग पावत नाही. हे अंतर्बाह्य समाधान चळेना ऐसे अशी स्थिती. देहाची अवस्था बदलल्यानंतर समाधान बदलेल असं जर घडलं तर ती सिद्ध दशा नाहीच नाही. साधकाचं समाधान बदलू शकतं, कारण साधक अभ्यासामध्ये आहे. जी दशा सिद्धाची समर्थ सांगतायत त्या दशेपर्यंत पोहोचण्याचा तो अभ्यास करतोय. मग तो काय करेल? सर्व स्थितीमध्ये समाधान राखण्याचा अभ्यास करेल. आहेच ज्याच्यापाशी समाधान तो सिद्ध, पण जो समाधान राखण्याचा अभ्यास करतो तो साधक. मग साधकाचा संदेहरहित साधनाचाही अभ्यास असेल, शिवाय समाधानाचाही अभ्यास असेल. म्हणजे नामाबरोबर त्याच्या वृत्ती तो सांभाळेल आणि वृत्तींबरोबर नामही घेईल. सिद्ध जो आहे त्याच्या वृत्ती कदापि बहिर्मुख असतच नाहीत, कारण वृत्ती आत्मस्वरूपामध्ये जाऊन लीन झालेल्या असतात. मग अशा सिद्धाला असमाधान स्पर्श करू शकत नाही. श्री महाराज म्हणतात, माझ्याजवळ येऊन काही घेऊन जायचं असेल तर तुम्ही भगवंताच्या नामाचं प्रेम घेऊन जा. श्री महाराज आपल्याला सिद्ध दशा घेऊन जा हेच सुचवत आहेत. या सिद्ध दशेमध्येच भगवंताच्या नामाचं प्रेम आहे. या सिद्ध दशेमध्येच अंतर्बाह्य समाधान आहे. या सिद्ध दशेमध्येच खरी संदेहरहित अवस्था आहे. आपल्याला जो संदेह आहे देहबुद्धीचा, तो विचार करून पहा, स्मरणामध्ये आहे, आपल्या मनामध्ये आहे. पण मन जर लोप पावलं तर संदेहाला जागा कुठे शिल्लक राहिली?
असं पहा, आपल्यापाशी एक फुगा आहे. फुग्यामध्ये आपण हवा भरली. अगदी हवा इतकी भरली की गाल दुखायला लागली. पण समजा तो फुगा फुटला, तर हवा कुठे निघून गेली? जिथून भरली गेली तिथेच ती पुन्हा निघून गेली. तसं मनच जर मरून गेलं तर देहबुद्धीचा विचार राहणार कुठे? देहबुद्धीचा भाव राहणार कुठे? मी जीव, मज बंधन, किंवा मी हा देह, मला पाप पुण्य जन्म मरण, हे सगळे भाव राहणार कुठे? हे भाव राहायला जागाच शिल्लक राहिली नाही, अशी सिद्धाची दशा. मग तिथे काय शिल्लक राहतं? समर्थ म्हणतात, अंतर्बाह्य समाधान तेवढं शिल्लक राहतं. कारण तो आत्म्याचा गुण आहे. याच प्रकारे सांगता येईल की तिथे अंतर्बाह्य शांती शिल्लक राहते, अंतर्बाह्य प्रेम, आनंद शिल्लक राहतो. अन्य काहीही शिल्लक राहत नाही. म्हणून पहा, संतांचं वर्णन करताना अनेक संतांनी जे अभंग रचले, त्यामध्ये संतांना आनंदाची, शांतीची, समाधानाची मूर्तीच म्हटलेलं आहे. श्री महाराजांचं वर्णन करताना श्लोक येतो पहा. धरे सारखी जावसे नित्य शांती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. ही शांती मनानं आणलेली शांती नाही आहे बरं का, हे आपण समजून घेऊया. आपल्या जीवनात कसं होतं, बऱ्याचदा आपल्याला धक्के लागले तर आपणच आपल्या मनाची समजूत घालतो की चालायचंच, हेच आयुष्य आहे, यातून आपण मार्ग काढूया, सगळं नीट होईल वगैरे वगैरे. आणि मग आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानायला लागतो. असं हे मानलेलं समाधान नाही, हे आत्मबुद्धीमधून, आत्मस्थितीमधून प्रसवलेलं समाधान आहे. तिथूनच ते बाहेर आलेलं आहे. त्यामुळं समाधान ही यावेळी सिद्धाची अवस्था आहे. त्याचा स्वभावच समाधानाचा आहे. तिथे असमाधान स्पर्श करू शकत नाही. म्हणून समर्थ चळेना ऐसे असा शब्द वापरतात. कुठल्याही घटनेमुळं ते समाधान भंग पावत नाही. अचळ झाली अंतरस्थिती, तेथे चळणास कैची गती, स्वरूपी लागता वृत्ती स्वरूपची झाली. आपण म्हणजे बद्ध दशेमध्ये, मुमुक्षु दशेमध्ये, साधक दशेमध्ये जे आहोत, त्याच्या अगदी विरुद्ध दिशेचं हे उदाहरण. अंतरस्थिती अचळ झालेली आहे. आपली अचळ आहे देहबुद्धी. तिथं चळण नाही असं समर्थ म्हणतात. इथे या ओवीमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहेत. त्यामुळे ही ओवी आपण योग मार्गाच्या अंगानं सुद्धा थोडी सूक्ष्मात जाऊन समजून घेऊया. अचळ असणं म्हणजे कोणतीही हालचाल नसणं. अंतरस्थिती ही अर्थातच आत्मस्थिती आहे. ही अर्थातच आपली स्वरूप स्थिती आहे. आता आपल्यामध्ये जेव्हा वृत्ती हालचाल करते तेव्हा आपले श्वास हलतात. आपलं मन हालचाल करतं त्यावेळीही श्वास हलतात. ज्यावेळी श्वास हलत असतात त्यावेळीसुद्धा मन आणि वृत्ती हालचाल करत असतात. असे श्वास आणि आपल्या चित्तवृत्ती, मनाच्या हालचाली एकमेकांवरती अवलंबून आहेत. समर्थ इथं अचळता सांगत आहेत. म्हणजे चित्त शांत आहे, मन शांत आहे, अशी स्थिती. मग अशावेळी श्वाससुद्धा पांगळे पडतात. ज्याला प्राण पांगळे पडतात अशी पण संज्ञा आहे बरं का. म्हणजे अंतरामध्ये मनुष्य अगदी शांत झालेला असतो. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तू. सगळीकडे उकार वापरलाय पहा माऊलींनी. ही माऊलींच्या भाषेची गोडवी आहे बरं का. जैसा का निर्वातीचा दीपू असं माऊली म्हणतात. ज्या ठिकाणी कुठल्याही वायूची हालचाल नाही अशा ठिकाणी ज्योत कशी शांतपणे तेवत राहते, जराही डगमगत नाही, सूक्ष्मसुद्धा हालचाल तिच्यामध्ये होत नाही, तसा तो जराही न डगमगता, जराही न हलता, म्हणजेच मनानं चित्तवृत्तींनी न हलता स्थिर आत्मस्वरूपाच्या अनुसंधानामध्ये राहतो. लक्ष देऊन ऐका, हे अनुसंधान शाब्दिक नाही. मी आत्मा किंवा सहा अहम सोहम असा वैखरीनं मनानं केलेला जप इथं नाही बरं का. इथे निःशब्द स्थिती आहे. कारण कुठलीच वृत्ती नाही आहे. जिथे शब्द उमटला तिथं मन उमटलं. जिथं वृत्ती उमटली तिथं अंतःकरणात हालचाल निर्माण झाली. पण इथे कुठलीही हालचाल नाही. निःशब्द शांत स्थिती.
जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू, जराही त्यात कंप नाही, अशी ही स्थिती. तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तू, असे शब्द माऊली वापरतात. स्वरूपाच्या ठिकाणी त्याची बुद्धी स्थिर झालेली असते, म्हणजेच अग्र झालेली असते, म्हणजेच परिशुद्ध झालेली असते. त्या बुद्धीमध्ये मी देह या पद्धतीचा तरंग नाही. मी आत्मा अशीच बुद्धी आहे, पण तिथे शब्द नाही, अशी ही अलौकिक अवस्था आहे. अचळ झाली अंतरस्थिती, तेथे चळणास कैची गती, असं समर्थ म्हणतायत. तिथं चळण असणारच कसं? आणि गती हा शब्द प्राणांच्या गतीला निर्देशित करतो. तिथे जीवन सूक्ष्म झालेलं आहे. साधक केवळ कुंभकामध्ये आहे. गतीला कोणतंही चळण नाही, कोणतीही हालचाल नाही. म्हणजे पहा, श्वासांच्या बाजूनं विचार केला तर श्वास शांत आहेत, म्हणून मन चित्त लयाला गेलेलं आहे. आणि मन चित्ताच्या बाजूनं विचार केला तर मन चित्त लयाला गेले, म्हणून श्वासही लयाला गेलेले आहेत. मग आता अशा स्थितीमध्ये वृत्ती काय पाहते? स्वरूपी लागता वृत्ती स्वरूपची झाली, असं त्याचं होऊन जातं. म्हणजे एका स्वरूपाशिवाय तिथे आणखी काही शिल्लकच राहत नाही. मग वृत्तीच स्वरूपमय होऊन जाते. याचा सोप्या भाषेतील अर्थ असा की स्वरूपालाच स्वरूपाचा बोध होतो, म्हणजे वृत्ती स्वरूपमय होणं. वृत्ती स्वरूपमय होणं याचा अर्थ असा नाही बरं का की वृत्तीला स्वरूप कळलं. असं जर घडलं तर चित्तवृत्ती स्वरूपापेक्षा श्रेष्ठ ठरेल. वृत्तीला स्वरूप कळत नाही. स्वरूपी लागता वृत्ती या शब्दाचा अर्थ असा आहे की वृत्ती स्वरूपामध्ये लीन होतात, मिसळून जातात, आणि तिथं केवळ स्वरूपच शिल्लक राहिल्यामुळं स्वरूपची झाली असे शब्द समर्थ वापरतात. म्हणजे वृत्ती स्वरूपमय होऊन जाते. जसं मीठ पाण्यात विरघळलं की आता ते पाणीच झालं. पाण्याला खारटपणा येईल, पण पाण्यानं मिठाला सामावून घेतलं म्हणून. मिठानं पाण्याला जाणलं नाही, त्यात ते मिसळून गेलं आणि पाणीच होऊन गेलं. तसं ज्याच्या वृत्तींचं झालं तो सिद्ध. तुकाराम महाराज म्हणतात, लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेर येत नाही खरे त्यातून या, त्यासारिखी जाणा तुम्ही साधू वृत्ती, पुन्हा न मिळती मायाजाळ. मायाजाळ त्यांना पुन्हा रे बाधेना, सत्य सत्य जाणा तुका म्हणे. मायाजाळ बाधत नाही, म्हणजे गती जी आहे श्वासांची जीवनाची, तिथे चळण निर्माणच होत नाही. म्हणजेच मन किंवा चित्तवृत्ती त्यांच्या स्वभावावरती येत नाहीत. मनाचं मन पण मरून जातं, वृत्तीचं वृत्ती पण मरून जातं, आणि वृत्ती निर्वृत्तिक होते, निवृत्ती अवस्था येते. मन उन्मन होतं आणि मग साधक केवळ स्वरूपाकार होऊन राहतो. आता इथे सिद्धदशेचं वैशिष्ट्य असं आहे की ही गोष्ट पचवलेली असते. असं पहा, आपण श्रीखंड खातो. श्रीखंड खातोयस का असं विचारलं तर 3 लोक खातोय म्हणून उत्तर देतील. एक, जी श्रीखंड तोंडात घालत आहे. दुसरी व्यक्ती ज्याच्या तोंडात श्रीखंडाचा घास घोळला जातोय. आणि तिसरी व्यक्ती जी श्रीखंडाचा घास गिळून दुसरा घास घ्यायला लागली आहे. हे तिघेही म्हणतील की श्रीखंड मी खात आहे. पण श्रीखंड पचलं कोणाला? खाऊन ज्याचं झालं आणि ज्यानं पचवलं, म्हणजे नंतर उलटून पडलं नाही किंवा दुसरे कुठले परिणाम शरीरावर दिसले नाहीत, त्याला श्रीखंड पचलं. सिद्धदशेमध्ये ही निर्वृत्तिक अवस्था, उन्मनी अवस्था पचलेली असते. म्हणून पहा, श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात, मला उन्मनी पचवायला 3 महिने लागले, ब्रह्मानंदांना 1च महिना लागला. आपल्या सत्शिष्याबद्दल श्री महाराजांनी गौरव उद्गार काढलेले आहेत, पण ते उद्गार काढताना उन्मनी दशा पचवावी लागते, हे परमार्थातले गौप्य श्री महाराजांनी सांगितले. हे गौप्य सिद्ध दशेमध्ये आहे. म्हणूनच सिद्ध स्वरूपाकार असतो, पण बाह्यवर्तनानं साधकासारखा दिसतो. पचवलेला आहे त्यानं आणि पचवून परत साधनेमध्ये रमलेला आहे. निर्वृत्तिक अवस्था साधकाला साधनकाली येईलच, पण लगेच तो सिद्ध होत नाही. ती निर्वृत्तिक अवस्था टिकत नाही, इथे अडचण आहे.
मनुष्य परत जीवभावावरती येतो, परत वृत्तींवरती येतो, पुन्हा अहममध्ये सापडतो आणि पुन्हा आपापल्या कर्मात अडकतो. सिद्ध मात्र त्याची ही अचळ स्थिती, अचळ झाली अंतरस्थिती इतकी जपतो की त्याच्याच्यानं ती पचलीच जाते. त्याच्या जीवनात त्या अंतरस्थिती व्यतिरिक्त अन्य काहीही शिल्लक राहत नाही. तेथे चळणास कैची गती, स्वरूपी लागता वृत्ती स्वरूपची झाली, असं त्याचं होऊन जातं. आणि मग तिथून तो परत येत नाही. परत येत नाही म्हणजे परत मायेमध्ये, प्रपंचामध्ये, विषयामध्ये, जीवनाच्या म्हणजे श्वासांच्या गतीमध्ये येत नाही. परत मन हालचाल करत नाही, वृत्ती हालचाल करत नाहीत. मग आता कोण म्हणेल की श्री महाराज शेतात काम करतात किंवा पूजेला उभे राहतात, प्रवचन करतात, त्यावेळी त्यांची चित्तवृत्ती, मन काम करत नाही कसं? त्यावेळी ते काम केलं तरी ते वरवर केलं जातं. समर्थांची ओवी आठवा. अंतरस्थिती स्वरूप झाली, पुढे काया कैसी वर्तली, जैसी स्वप्नीची नाथिली स्वप्नरचना. स्वप्नाचा विषय आपण सविस्तरपणे मागच्या निरूपणात पाहिलेला आहे. स्वप्नात जसा खोटाच व्यवहार असतो, पण समजा एखाद्यानं आपल्या जागृतीचं ज्ञान ठेवून स्वप्नात वर्तन केलं तर तो जसा खोटा वागेल, तसं कारणापुरतं मन वापरलं जातं, इंद्रिये वापरली जातात, बुद्धी वापरली जाते, पण अगदी खोटेपणानं, जणू स्वप्न सुरू आहे. आणि अशा तऱ्हेनं हा सिद्ध बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी अशा अवस्थेमध्ये राहतो. मग आता पहा, ही जी अंतरस्थिती आहे ती चळेल का? कदापि नाही. कधीही कोणत्याही काळी त्याच्या या अवस्थेमध्ये बदल होत नाही. मग तो चळताच अचळ, चंचळपणे निश्चळ, निश्चळ असोन चंचळ देह त्याचा, असं सुंदर वर्णन समर्थ करतात. तो निश्चळच आहे, देह त्याचा चंचळ असल्यासारखा भासतो, पण त्या चंचळाच्या मागे असलेली निश्चळ स्थिती कदापि बदलत नाही. मग तो चळताच अचळ असा राहतो, चंचळपणे निश्चळ स्थितीत राहतो. सगळं काही करेल, पण अंतरस्थिती राखून करेल. हीच गोष्ट आणखी विस्तारानं समर्थ पुढे म्हणतायत. स्वरूपी स्वरूपची जाला, मग तो पडोनीच राहिला अथवा उठोनी पळाला तरी चळेना. थोडक्यात देहानं काहीही केलं तरी स्वरूप स्थितीमध्ये बदल होत नाही. एके ठिकाणी देह पडून राहील किंवा पळेल, पण काही सांगता येत नाही. देहाच्या कुठल्याही अवस्थेमध्ये अंतर्यामी मात्र तो स्थिर राहतो, स्वरूप स्थितीमध्ये. यापुढे आता समर्थ काय उपदेश करतात तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहू. आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.